सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या बामनोली गावातील कुपवाड एमआयडीसीमधील पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तनगरमध्ये ऑनर किलिंगचा थरार चांगलाच रंगला. बहिणीशी प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून मुलीच्या भावानेच साथीदाराच्या मदतीने तरुणाचा चाकू आणि कोयत्याने सभासपा वार करत रात्री 10:15च्या सुमारास तालुका मिरज येथे केला मित्राचा खून. या प्रकरणी चौघांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयितासह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ओम श्रीधर देसाई, वय वर्षे 18, दत्तनगर बामनोली, मूळ गाव हलकोडेस, कवठेमंकाळ, जिल्हा सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ओंकार जावीर, सोहम पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि एक अनोळखी अशी गुन्हा केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मुरुड ओमचा भाऊ आदेश श्रीधर देसाई, वय वर्षे 24 याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी ओंकार जावीर आणि सोहम पाटील यांना त्वरित अटक केली आहे. मात्र दोघेजण अद्यापही फरार आहेत. संशयित आणि मूर्त होम एकमेकांचे तसे मित्रच होते. बामनोली, दत्तनगर येथील मोकळ्या जागेत ते नेहमी एकत्र गप्पा मारत बसत असत. संशयित ओंकार याच्या बहिणीशी मूर्त ओम याचे प्रेम प्रकरण असल्याचा त्याला संशय आला होता. त्यातूनच त्यांनी रविवारी रात्री 3 मित्रांना सोबत घेतले. रविवारी असेच ते नेहमीच्याच ठिकाणी बोलत बसले असताना ओंकार आणि त्याच्या मित्रांनी होमवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केला. त्यात ओम रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून पसार झाले. पोलीस ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना पोलिसांनी शिताफीने ताबडतोब अटक केली आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत.